Hello, Prashant. Good afternoon, sir. Good afternoon, madam. Good afternoon. Prashant, can you please introduce yourself? My name is Prashant Dilip Bhome. I belongs to Gaurkheda in Amravati district. Currently, I am living in Amravati city. I have completed BCom and a law graduation. Uh, you have completed your BCom in which year? 2016, And law in 2022. 72? Sorry, 2025. 2025. Yes, sir. This year you have completed your law. 2025. I have completed LLB degree. What you are saying, this year. Yes, this year. When did you finish it? Mm, Month? April month. In April. So, if you have completed BCom, so you must be good with economics. Mm, What Yes, is sir. the difference between GDP and GDI? GDP is a sir, gross domestic product. I'm not Uh, asking the full form of this. I'm asking the difference between GDP and GDI. स्थूल देशांतर्गत उत्पन्न आणि GDI याच्यामध्ये फरक काय? Sir, there is so many parts including GDP. Where is it income of every person and workers. Okay, so what is GDI? Sorry, sir, I am not aware of this answer of question. Answer. And when in economics, when demand rises, Hmm. what happened with the price? Demand rises, price also rise. And supply rises then. Uh, Price are less. So this is for all goods. Is this for all goods? Mm, No, sir, this is a fluctuation in economy, which is Happen- always. Will this happen with the goods such as salt? Sorry, sir. It will not happen with salt, right? Yes, sir. Even if salt demand is supply is less, if the supply of salt, मीठ जे खातो आपण, मीठ हम्म, हम्म, पुरवठा जर कमी झाला हम्म. तर त्याच्या किमती वाढतील का? नाही सर. सॉरी. नो सर. काय म्हणतात अशा प्रकारच्या वस्तूंना? दिस इज अ डेली लाईफ प्रोडक्ट. डेली लाईफ प्रोडक्ट तर टूथपेस्ट पण आहे. मिठा याला काय म्हणतात मराठीमध्ये किंवा सर, इंग्लिश? आय नो दॅट बट राईट नो आय एम नॉट एबल टू एक्झॅक्ट द मिनिंग ऑफ दॅट वर्ड. ठीक आहे, चालेल. तुमचे वडील काय करता? फार्मर आहे. त्यांच्या त्यांच्या फार्मिंगच्या प्रोफेशन मधून काय शिकलात तुम्ही? सर, आय लर्न फ्रॉम माय फादर ॲज अ इज अ फार्मिंग. मी एक तुम्हाला थांबवतो प्रशांत. प्रशांत, तुमची इंग्लिश खूप बेस्ट नाहीये आणि खूप वर्स्टही नाही आहे, खूप खराब नाही आहे, मीडियम आहे. पण आपल्याला आजपासून इंटरव्ह्यू सुरू झालेत तुमचे, ठीक आहे, हायकोर्टचे. तर आज सकाळपासून जेवढे इंटरव्ह्यू झालेत आतापर्यंत सगळ्यांचे मराठीमध्ये झालेत प्रॉपर. तर तुम्ही ओके मराठीमध्ये ओके. बोलू शकता मला. ठीक आहे सर. सर, बाबा शेतकरी आहे, त्यांच्याजवळ हेच शिकलो की कन्सिस्टन्सी, पर्सिस्टन्स अँड डिसिप्लिन आणि पेशन्स हा खूप महत्वाचा आहे. दॅट्स व्हेरी गुड. मला सांगा, तुमचं लॉ झालेलं आहे. हो आता सर. रिसेंटली हायकोर्टच्या कुठल्या तरी जजला काढण्याची प्रोसिजर सुरू आहे. तो कोणते जज आहेत ते? सर, तामिळनाडू.
तामिळनाडू हायकोर्टचं नाव काय? सॉरी सर, आय एम नॉट रिकॉल इट. मद्रास हायकोर्ट. कसं ओके काढतात जजेसला? सर, ते बहुमत. हायकोर्टच्या जजेसला काढण्याची पार्लमेंटद्वारे एक प्रोसिजर आहे, ज्यामध्ये 2/3 मेंबर ऑफ पार्लमेंट वोटिंग करतात आणि नंतर ते प्रेसिडेंटकडे पाठवतात आणि प्रेसिडेंट त्यावर फायनल डिसिजन देतात. व्हेरी गुड. क्लर्कच्या कामाबद्दल काय अनुभव आहे तुम्हाला? नाही सर, मी अकाउंटिंग मध्ये काम केलं आहे तसं. बरं, काय काम केलं अकाउंटिंग मध्ये? अकाउंटिंग मध्ये डाटा एंट्री अँड मॅनेजिंग फाईल्स व्हेरी अँड गुड. कलेक्शन ऑफ डाटा. ठीक आहे. जर मग मला एक कुठेतरी प्रश्न उत्तर टाकायचे आहेत. माझ्याकडे 100 प्रश्न आहेत आणि मला एक्सेल शीट मध्ये अगोदर ते प्रश्न, त्याचे ऑप्शन्स, त्याचं करेक्ट आन्सर, त्याचे करेक्ट आन्सर्स, त्यानंतर मला त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग किती आहे हे सगळं टाकायचं. त्यासाठी सगळ्यात शॉर्टेस्ट वे काय आहे माझ्यासाठी? सर, मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तर ते शॉर्टकट काय? मग मी जर एक एक प्रश्न टाकत बसलो, एक एक ऑप्शन प्रत्येक खाच्यामध्ये टाकत बसलो तर वेळ लागेल. तसं काय डेटा एंट्रीचं? सॉरी सर, आय एम नॉट एबल टू गिव्ह दिस आन्सर ऑफ क्वेश्चन. डेटा एंट्री तर केलंय ना तुम्ही? हो सर, बट माझं अकाउंटिंग मध्ये होतं सर. बरं, ठीक आहे, चालेल. ठीक आहे मॅडम, तुम्ही विचारा आता प्रश्न. प्रशांत, हो. तुमच्या नावाचा अर्थ काय? ॲज पर माय नेम, कीप सायलेन्स अँड पीसफुल नेचर. अच्छा. तुम्ही हे डेटा एंट्रीचं काम केलेलं आहे, हो, अकाउंटिंग. तर तुम्ही कम्प्युटर तर वापरलेलंच असेल. मॅम, ॲज सच जास्त कामच नाही आहेत कम्प्युटरमध्ये. टॅली सॉफ्टवेअर राहते, ज्यामध्ये बॅलन्स शीट, जर्नल एंट्रीज, फायनल अकाउंट. पण मग आपल्याला तर बॉम्बे हायकोर्टमध्ये टायपिंग कंपल्सरी आहे, म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही टायपिंग 40 तरी करता आणि यासाठी आम्हाला शॉर्ट कीज, तुम्ही कम्प्युटरमध्ये किती फ्लुएंट आहात हे महत्त्वाचं आहे. हो मॅडम, माझी प्रॅक्टिस चालू आहे, त्याबद्दल मी शिकत आहे आणि आय विल ट्राय माय बेस्ट. ओके, ठीक आहे. मला सांगा, कम्प्युटरमध्ये जर माझा कम्प्युटर हँग झालेला आहे, ठीक आहे, आणि मला आता बंद करायचं आहे, ते माऊस टचपॅड काहीच वर्क नाही करत आहे, तर अशी कोणती शॉर्टकी आहे कम्प्युटर बंद करण्यासाठी? सॉरी मॅम, आय डोंट नो आन्सर. ओके, ठीक आहे. कीबोर्डमध्ये पूर्ण मिळून किती कंट्रोलचे बटन्स असतात? सॉरी मॅम, आय डोंट नो आन्सर. बरं, शिफ्टचा ट्राय करा. हाताने डेटा लिहत होते का तुम्ही? डेटा एंट्री, फाईल किपिंग पण केलेली आहे तुम्ही? मग कुठे केली? फिजिकल कामं केली आहेत का तुम्ही? फिजिकल कामं नाही केले. आम्हाला ते परचेस बुक मिळत होतं, त्यानुसार टॅलीमध्ये एंट्री चालत होत्या. ओके, ठीक आहे. पण मग हे तर बेसिक मिनिमम आहे ना, तुम्ही टायपिंगमध्ये किती स्कोर केलाय? टायपिंगमध्ये 12. बरं, अजून अजून लो लेवल, अजून बेसिक विचारते मी तुम्हाला. ओके. कॉपीसाठी शॉर्टकी सांगा. Ctrl+V. कॉपीसाठी. मग प्रिंटसाठी काय? Ctrl+P. आणि पेस्टसाठी? Ctrl+X. सॉरी मॅम, सॉरी. खूप चुकतंय तुमचं, खूप खूप चुकतंय. शॉर्टकीजचा इंटरव्ह्यू झाल्या अभ्यास करा. मला सांगा, फादर ऑफ कम्प्युटर कोण आहे? अलान ट्युरिंग. नाही, सॉरी, चार्ल्स बेबेज. शुअर आहात तुम्ही की ॲलन टर्निंग आहे? हा, नाही, चार्ल्स बेबेज फादर ऑफ कम्प्युटर आहे आणि मॉडर्न फादर ऑफ कम्प्युटर अलान ट्युरिंग आहे. अच्छा, तुमचं वय किती आहे आता? 78. 78? 78. 28. 28. 28. बरं. ठीक आहे. मला सांगा, तुम्ही ग्रॅज्युएशन 21 मध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग 21 पासून 28 पर्यंत? 2016ला ग्रॅज्युएशन झालं मॅडम. नाही, तुम्ही 22ला. 2021, म्हणजे तुम्ही 21 वर्षाचे असाल तेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन झालं, राईट? हो.
मग 21 नंतर वयाच्या 21 वर्षानंतर 28 वर्षापर्यंत काय केलं तुम्ही हे मधले 7 वर्ष? मॅडम घरच्या परिस्थितीमुळे जॉब स्टार्ट केला होता. 3 किंवा 4 वर्ष माझा जॉब चालू राहिला. नंतर मग बाबाला पण हेल्थ इश्यू होते, तर मग मी त्यांना शेतीमध्ये हेल्प करत होतो. आणि सोबत माझा अभ्यास पण चालू होता, म्हणून रिझल्ट यायला पण वेळ लागला. शेतीमध्ये मला सांगा, पावसाळ्यामध्ये जे आपण खत घेतो, हम्म. जे आपण पीक घेतो, सॉरी, तर त्यांना काय म्हणतात? नावं नका सांगू त्यांचे, कोणते आपण पीक घेतो. रब्बी पीक. हे पावसाळ्यातले? हो. मग खरीप कशातले? खरीप मॅडम खरीप मॅडम जून आणि जुलै महिन्यात पेरणी केल्या जाते, त्यालाच आणि पावसाळ्यात उन्हाळ्यातल्या पिकांना काय म्हणतो आपण? खरीप म्हणतात. ते जून आणि जुलैमध्ये तर पावसाळा असतो ना. हा, तेव्हा पेरणी करतो ना खरीप पिकाची. उन्हाळ्यातल्या क्रॉप्सला आपण जायद म्हणतो. ठीक आहे, रबी आणि खरीफ. शेती काम केलंय म्हणता तुम्ही. हम्म. बरं, मला सांगा, शेतीमध्ये स्प्रिंकलर काय असतं? स्प्रिंकलर मॅडम पाणी देण्यासाठी राहते. जेव्हा पाण्याची गरज पडते पिकाला, तेव्हा पाणी दिले जाते स्प्रिंकलरद्वारे. आणि तुम्ही कुठले आहात? अमरावती. अमरावतीमधनं कोणती नदी वाहते? अमरावतीमधनं वर्धा नदी. की पेनगंगा? वर्धा नदी मॅडम. वर्धा कोणाची उपनदी आहे की स्वतः एक प्रमुख नदी आहे? नाही, वर्धा MP तून येते मॅडम. ते स्वतःच नदी आहे, उपनदी नाही आहे. शुअर आहात तुम्ही? हो की मॅम. गोदावरीची उपनदी तर नाही ती? सॉरी मॅम, आय डोंट एक्झॅक्ट आन्सर. बरं, मला सांगा, आपल्या वर्धेचं मुख कुठे? अरबी समुद्रात की बंगालच्या उपसागरात? बंगालच्या खाडीत. बरं, ठीक आहे. तुमच्यामध्ये अशी काय क्वालिटी आहे प्रशांत दिलीप भुमेमध्ये की आम्ही तुम्हाला सिलेक्ट करावं बाहेर बसलेल्या या 149 कॅन्डिडेट्सला नाही? प्रशांतमध्ये काय आहे जे बॉम्बे हायकोर्टमध्ये आम्हाला काम येईल? मॅडम, मी माझ्या लाईफमध्ये खूप डिसिप्लिन फॉलो केले आणि 2 प्रत्येक मला कामात तुमच्या डिसिप्लिनचे उदाहरणं सांगा. डिसिप्लिन, प्रत्येकाशी प्रामाणिकतेनं बोलणं, ते डिसिप्लिन समोरच्याचं समजून घेणं, डिसिप्लिन सांगा, डिसिप्लिन. इतरांचा आदर करणं. त्याला रिस्पेक्ट म्हणतात. डिसिप्लिनचं उदाहरण नाहीये ते. डिसिप्लिन म्हणजे एखाद्या ठिकाणी वेळेत जाणं. डिसिप्लिन म्हणजे रोज सकाळी मी 10 वर्षापासून 5 वाजताच उठतोय, याला डिसिप्लिन म्हणतात. आदराने बोलणं, समजून घेणं, हे तर त्याच्या क्वालिटीज झाल्या. ठीक आहे, चालेल. तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे, आता आपण फीडबॅककडे वळूया. सगळ्यात मोठी चूक तुम्ही करत आहात, तुम्ही पॅनल मेंबरला इंटरप्ट करत आहात. तुमचं इंटेन्शन नाहीये तसं, तुम्ही तशा स्वभावाचे नाहीये, पण तुम्ही ती चुकी करत आहात. ठीक आहे. आमच्यापेक्षा ते मागच्याही तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं मी, आमच्यापेक्षा ते डबल वयाचे असणारे, त्यांना खूप जास्त आदर प्रत्येकाने दिलेला आहे. ते रजिस्ट्रार आहेत. प्रत्येक ज्युनियर क्लर्क जे तुम्ही बनणार आहात, पिऊन, सगळे जाऊन त्यांना सर सर रिस्पेक्ट करतात. आणि तुम्ही ते बोलत असताना मध्ये मध्ये इंटरप्ट करत आहात, दॅट इज व्हेरी बॅड. तुम्ही डिसिप्लिनचं उत्तर द्यायला लागेल की मी खूप डिसिप्लिन आहे, आणि मी तुम्हाला मध्येच इंटरप्ट केलं आणि म्हणलं डिसिप्लिनचे 2 उदाहरणं सांगा, तरी तुम्ही तुमचा दुसरा पॉइंटच चालू ठेवला होता. सॉरी. इकॉनॉमिक्समध्ये काय झालंय तुमचं? बीकॉम झालंय मॅडम माझं. हां, आणि तुम्ही सरांनी विचारलं तुम्ही गुड आहात का इकॉनॉमिक्समध्ये, तर तुम्ही काही सेकंड घेतले, एक बराच गॅप घेतला. तुमच्याबद्दलच तुम्हाला अश्युरिटी नाहीये ज्यामध्ये तुम्ही शिकले आहात. ठीक आहे, तर त्याच्यावरती क्वेश्चन येईलच ग्रॅज्युएशनवर. मग तिथे विचार करायची गरज नाही मी हो म्हणू की नाही. तुम्ही ग्रॅज्युएट असताना तुम्ही मी चांगला नाहीये इकॉनॉमिक्समध्ये म्हणल्यावरती जास्त तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मी आहे इकॉनॉमिक्समध्ये चांगला आणि मग उत्तर नाही आलं तर ठीक आहे. डेटा एंट्री, कलेक्टिंग फाईल्स जर सांगणार असाल तर प्लीज त्याचा अभ्यास करा, नाही तर काहीच फायदा नाही आहे ते सांगितल्यानंतर. तुम्ही घरकाम म्हणजे घरी शेतीमध्ये काम करता आणि तुम्ही जॉब करता, हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, तर ती जाऊ द्या. इंग्लिशमध्ये बोलायचा ट्राय करू नका. 21 to 29 नीट बोला. तुम्ही काहीतरी वेग ते प्रनाऊन्स करत आहात. ठीक आहे.
कसं म्हणतायत सर ते? 220. 220 म्हणताय तुम्ही, 20 म्हणा त्याला, 220 नाही. 20-21 म्हणा, काय हरकत नाही. हा, ओके. मराठीत म्हणूच नका, इंग्लिशमध्ये म्हणूच नका. अजून सर? माझ्याकडनं तुम्हाला एवढं सजेशन आहे बघा, तुम्हाला खूप अभ्यासाची गरज आहे. हम्म. ओके. प्लीज कम्प्युटरचे शॉर्टकट्स लिहून घ्या, तुम्ही पेन घ्या, पेन हम्म. घ्या. आहे का तुमच्याकडे? सर घेतो, मी लिहून घेतो, आज प्रिपेअर करतो आता. कारण तुम्ही बिमार होते आतापर्यंत, है ना? हो हो आज बरं आहे का तुम्हाला? हो सर. आपल्याला प्रिपरेशनची गरज आहे प्रशांत. ओके सर. कम्प्युटरच्या शॉर्टकट कीज आजच मला प्रिपेअर्ड पाहिजे तुमच्याकडून. ओके. मला जेवढे प्रश्न मी विचारले पर्सनली माझ्या साईडने, ओके. माझ्या साईडने इंटरव्ह्यू ब्लंट होता, ब्लंट. ओके. ओके. ब्लंट इन द सेन्स मी तुम्हाला काय प्रश्न विचारू हे मला कळत नव्हतं. ओके. ज्या वेळेस असं होईल इंटरव्ह्यूअरला, त्यावेळेस तो त्याच्या मनात जे येईल ते प्रश्न विचारेल तुम्हाला. सिंपल स्पेलिंग चुकतायत तुमच्या, है ना? तर प्रयत्न करावा लागेल. आता मी जेवढे प्रश्न विचारले तुम्हाला ते सगळे प्रश्न जे आहे ते आत्ता आज इंटरव्ह्यू सुरू झालेत तुमचे. तर 10 वाजेपासून तर आतापर्यंत 2 वाजता एक इंटरव्ह्यू होता आपला स्टुडंट. 10 ते 2 पर्यंत जेवढ्या स्टुडंटचे इंटरव्ह्यू झालेत, त्यांचे कसे इंटरव्ह्यू झालेत त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांचे जे प्रश्न आहेत तेच आम्ही तुम्हाला आज विचारले. ठीक आहे. म्हणजे साहजिक आहे की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील. त्याचं उत्तर तुम्हाला आज येत नाही याचा अर्थ तुम्हाला परवाही ते उत्तर येणार नाही. ओके. ओके. प्रश्न विचारले ते प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करा आणि बाकी काही नाही, एक लेटरची प्रॅक्टिस करा. आणि ठीक आहे, शिकत होते तुम्ही, बीकॉम करत होते, लॉ करत होते, काम करत होते, सांगायची गरज नाही आहे. प्रॉपर बीकॉम केलं, त्यानंतर तुम्ही लॉ केलं. ठीक आहे. लॉ ह्याच वर्षी संपला ना तुमचा 2025 मध्ये. हो सर. एवढंच, बाकी गोष्टी प्रिपेअर करा व्यवस्थित, बरं का? ओके, चालेल. तुम्हाला काही प्रश्न अजून? सर इंटरव्ह्यू मराठीत झाला का? मराठी झाला प्रॉपर. आणि त्यांनी असं म्हणजे मागच्या वर्षी तर इंग्लिशमध्ये सुरू केलं होतं, यावेळेस इंग्लिशमध्ये सुरूही नाही केलं. डायरेक्ट काय, मग तुमचं नाव काय आणि अनुभव काय, तुम्हाला काय करतात तुम्ही वगैरे, त्यांच्याकडे जितकं सर ते जे टेल मी समथिंग अबाउट तेवढं इंग्लिशमध्ये सांगितलं चालते ना? ते विचारतच नाही ते पण. नाही का? सर किती आहे म्हणजे तरी किती प्रश्न विचारले आज? प्रश्न जवळजवळ हे बघा तुमच्या देण्याच्या कॅपॅसिटीवरती आहे. आता तुम्ही पर्सनली प्रशांत जे आहेत ते हळूहळू उत्तर देत आहेत. हळूहळू उत्तर देणाऱ्याला कमी प्रश्न मिळतील, कमी प्रश्न मिळाले तर मार्क्सही कमी मिळतील. पटपट उत्तर दिले जास्त प्रश्न मिळतील, जास्त उत्तर देणाऱ्याला मार्क जास्त मिळतील. ओके सर. ठीक आहे. तर असं आहे. आता माझा एक विद्यार्थी आहे, त्याला जवळजवळ हे 10 आणि 1, 2, 3 13 प्रश्न विचारले. अच्छा. आणि ही दुसरी विद्यार्थिनी आहे, तिला 5 प्रश्न विचारले. ती डेफिनेटली फेल आहे, तिला हेही सांगितलं मी. तर तुम्हालाही सांगेल, तुम्ही जा एकदा इंटरव्ह्यूला, छान करा. मला असं तुम्हाला म्हणायची वेळ नका येऊ दे, तुमचं होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे सर. मला व्यवस्थित लक्ष द्या, काय असलं तर मला विचारा. ओके सर. ओके, चालेल. थँक्यू सर. थँक्यू.